क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी. मी प्राध्यापक शिवाजी किसन साबळे. विषय भूगोल. मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती असेल की चालू शैक्षणिक वर्षामध्ये संपूर्ण इयत्ता 12वीचा सिलेबस हा बदललेला आहे. त्या अनुषंगाने भूगोल या विषयाचा सिलेबस देखील बदललेला आहे आणि म्हणून आपल्याला चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 12वीसाठी लोकसंख्या भूगोल नावाचा विषय आहे. मित्रांनो, प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल या भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा आहेत. आपल्याला माहिती असेल की भूगोल हा सुरुवातीला एकच विषय होता, परंतु त्याची व्याप्ती जसजशी वाढत गेली तसतसं त्यामधून 2 प्रकारच्या भूगोलांची निर्मिती झाली. एक म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरा म्हणजे मानवी भूगोल. मित्रांनो, मानव व पर्यावरण यांच्यामधील आंतरक्रियांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. मानवी भूगोलामध्ये नेमकं काय केलं जातं की मानव आणि पर्यावरण यांच्यामध्ये सातत्याने आंतरक्रिया चालू असते. दोन्हींचा एकमेकांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे आणि म्हणून मानव आणि पर्यावरण यांच्यामधील आंतरक्रियांचा चाललेला अभ्यास हा मानवी भूगोलामध्ये केला जातो. दुसरा मुद्दा आहे लोकसंख्या भूगोल. लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची एक शाखा आहे. मित्रांनो, आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे भूगोल ही एकच शाखा सुरुवातीच्या काळात होती, परंतु गेल्या काही शतकांपूर्वी भूगोलाची व्याप्ती जशी जशी वाढत गेली तसतसं त्यामधून 2 शाखांची निर्मिती करण्यात आली. त्यामधील पहिला भूगोल आहे प्राकृतिक भूगोल. याला आपण नैसर्गिक भूगोल असंही म्हणतो. तर दुसरी शाखा आहे मानवी भूगोल. आणि मग या दोन्ही शाखेंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा अभ्यास केला जातो, ज्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलात सर्व नैसर्गिक घटक, मग उदाहरणार्थ त्यातून निर्माण झालेले जे शास्त्र आहे ते म्हणजे भूरूपशास्त्र, त्याचबरोबर हवामानशास्त्र, सागरी भूगोल यासारखे भूगोल निर्माण झाले. तर मानवी भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल, त्याचबरोबर आर्थिक भूगोल, कृषी भूगोल, औद्योगिक आणि व्यापार भूगोल अशा भूगोलांची निर्मिती झाली. तर मानवी भूगोलातीलच मग लोकसंख्या भूगोल ही एक प्रमुख शाखा जी निर्माण झाली. त्या लोकसंख्या भूगोलाचाच अभ्यास आपल्याला चालू वर्षी आपण करणार आहोत या पुस्तकामध्ये. आता लोकसंख्या भूगोल म्हणजे काय, त्याची व्याख्या अशी आहे. मानवी भूगोलाच्या ज्या शाखेत लोकसंख्येचा अभ्यास केला जातो त्या शाखेस लोकसंख्या भूगोल असे म्हणतात. मित्रांनो, मानवी भूगोलाच्या जी शाखा आहे निर्माण झालेली आहे तिला आपण लोकसंख्या भूगोल म्हणतो आणि त्या संपूर्ण लोकसंख्येच्या संदर्भातील लोकसंख्येची वयरचना असेल, साक्षरता असेल, लिंग गुणोत्तर असेल, या संपूर्ण बाबींचा अभ्यास ज्या शाखेमध्ये ज्या भूगोलामध्ये केला जातो त्याला आपण लोकसंख्या भूगोल असे म्हणतो. ही झाली व्याख्या. त्यानंतर लोकसंख्याच्या अभ्यासातील महत्त्वाचे काही मुद्दे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यातला पहिला मुद्दा आहे लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतिबंधाचा अभ्यास करणे. हा एक मुद्दा यामध्ये आहे की लोकसंख्येचं भूपृष्ठावर वितरण कसं झालेलं आहे, एकंदरीत भूमी आणि लोकसंख्या या दोन्हींचं त्या ठिकाणी वितरण कसं विभागली गेलेली लोकसंख्या आहे या भूमीवरती, या आकृतिबंधाचा आपल्याला अभ्यास यामध्ये पहिल्या मुद्द्यात करायचा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनेचा अभ्यास करणे. आता लोकसंख्येचा अभ्यास करत असताना आपण गुणात्मक बाबींचाही विचार करतो, ज्याच्यामध्ये वय, लिंग, साक्षरता, लोकसंख्येची धार्मिक संरचना, वांशिक संरचना इत्यादी गुणात्मक घटकांचा अभ्यास आपण लोकसंख्येमध्ये करतो. त्याचबरोबर संख्यात्मक दृष्टीने सुद्धाही अभ्यास यामध्ये भूगोलात आपण करत असतो. कारण लोकसंख्या कशी वाढली आणि किती प्रमाण आहे, लिंग गुणोत्तर कसं आहे वगैरे हे सर्व आपण लोकसंख्येच्या रचनेमध्ये करतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवरती होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास. मित्रांनो, लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. कारण लोकसंख्या एखाद्या प्रदेशासाठी तारकही ठरू शकते आणि बाधकही ठरू शकते. मित्रांनो, उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या खूप
भरमसाठ वाढली आणि त्या मानाने जर का साधन संपदा कमी पडायला लागल्या तर ती लोकसंख्या ही अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम करू शकते. मात्र एखाद्या प्रदेशात साधन संपदा भरपूर आहे आणि लोकसंख्याच कमी आहे, म्हणजे उपभोग घेणारे कमी आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी ती लोकसंख्या त्या प्रदेशाच्या दृष्टिकोनातून एक तारक ठरू शकते, विकासाला अनुकूल ठरू शकते. याचा अर्थ अर्थव्यवस्थेवर तिचा अनुकूल परिणाम होईल. म्हणजेच एकंदरीत काय, तर प्रदेशाचा विकास करण्याकरिता लोकसंख्येचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण त्याचा अर्थव्यवस्थेशी घनिष्ठ संबंध आहे. पुढचा मुद्दा आहे, लोकसंख्या ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. मित्रांनो, नैसर्गिक साधन संपत्ती तिला आपण का म्हणायचं, कारण निसर्गामध्ये तर अनेक साऱ्या संपत्ती आहेत, खूप साऱ्या दडलेल्या भूपृष्ठाच्या खाली संपत्ती आहे, परंतु लोकसंख्या ही सुद्धा एक महत्त्वाची साधन संपदा आहे, संपत्ती आहे. याचं कारण असं की पहिलं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की का तिला आपण नैसर्गिक संपत्ती म्हणायचं, तर मानव आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून आर्थिक उत्पादने निर्माण करतो, म्हणून तो सुद्धा एक महत्त्वाची साधन संपदा आहे. म्हणजे मानव काय करतो, आपलं बुद्धी कौशल्य वापरतो आणि जर का तो त्याचं तंत्रज्ञानात त्याने प्रगती केलेली असेल, त्याची बुद्धी जर का चांगली चालत असेल, तर तो निसर्गातील विविध प्रकारच्या संपत्तीचा शोध घेतो, त्याचा वापर स्वहितासाठी करतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उत्पादने निर्माण करतो. आणि म्हणून मानव ही नैसर्गिक साधन संपत्तीप्रमाणेच एक महत्त्वाची साधन संपत्ती आपण तिलाही मानू शकतो. दुसरा मुद्दा आहे, राष्ट्राच्या आर्थिक उत्पादनाबरोबरच त्या राष्ट्राचे सार्वभौमत्व, राष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी लोकसंख्येला महत्त्वाचे स्थान आहे किंवा असते. कारण राष्ट्राचे आर्थिक उत्पादन बरोबरच त्या राष्ट्राचे सार्वभौमत्व, त्या राष्ट्राचा एकूण विकास असेल, त्या राष्ट्राची एकूण संपत्तीत होणारी वाढ असेल, या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून तेथील मानवाला, तेथील लोकसंख्येला खूप जास्त महत्त्व आहे. याचं कारण त्या ठिकाणी ती लोकसंख्या जर का चांगल्या प्रकारची साक्षर असेल, चांगल्या प्रकारचं नैसर्गिक घटकांचा चांगला वापर सोयीतासाठी करून घेत असेल, तर निश्चितच ती लोकसंख्या एक महत्त्वाची त्या देशाच्या हिताच्या दृष्टीने संपत्ती ठरू शकते. आता पुढे आहे लोकसंख्येचे वितरण. आता लोकसंख्येचं वितरण म्हणजे नेमकं काय, तर लोकसंख्येचं वितरण सांगण्यासाठी लोकसंख्येची क्षेत्रीय विभागणी म्हणजे लोकसंख्येचं थोडक्यात एक वितरण होय असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे लोकसंख्येची क्षेत्रीय विभागणी म्हणजे एखादं क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रामध्ये किती लोकसंख्या आहे. समजा एखादं वाळवंटी क्षेत्र आहे, या वाळवंटी क्षेत्रामध्ये लोकसंख्या आपण पाहतो खूप विरळ अंतरावरती असते, तुटक असते किंवा ती म्हणजे वाटणी जी झाली आहे तिथे लोकसंख्येची अतिशय कमी प्रमाणात, दर चौरस किलोमीटरला आपण जर तिथे लोकसंख्या पाहिली तर 9 ते 10 व्यक्ती फार झालं तर दिसून येतील. पण हेच जर आपण पाहिलं तर जर का मैदानी प्रदेश असेल, सुपीक प्रदेश असेल, तर त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही थोड्या जागेमध्ये सुद्धा जास्त असते. याचा अर्थ वितरण खूप दाट झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा मुद्दा आहे, लोकसंख्येचं जागतिक वितरण असमान आहे. मित्रांनो, लोकसंख्येचं आपण जर का आढावा घेतला, या पृथ्वीचं आपण जर का संपूर्ण क्षेत्रफळ पाहिलं, तर त्या क्षेत्रफळापैकी आपल्याला माहिती आहे की 71% पाणी आणि 29% जमीन आहे. या 29% जमिनीला जर का आपण 100% मानलं, तर 100%च्या जमिनीमध्ये लोकसंख्या ही ठराविक 7 खंडांमध्ये विभागली गेलेली आहे आणि त्यातही काही खंडांमध्ये खूप जास्त लोकसंख्या आहे, काही खंडामध्ये खूप कमी लोकसंख्या आहे, काही खंडांमध्ये अजिबातच लोकसंख्या नाही. वितरण अगदी असमान आहे, म्हणजे वितरणामध्ये आपल्याला विषमता दिसून येते. तिसरा मुद्दा आहे, जगाची लोकसंख्या 2019च्या आकडेवारीनुसार सुमारे 7.7 अब्ज इतकी आहे. जगाची लोकसंख्या आज आपण पाहिली तर 7.7 अब्ज इतकी लोकसंख्या झालेली आहे, परंतु त्याचं वितरण जर पाहिलं तर अगदी असमान आहे, हे आपल्याला या मुद्द्यांवरून स्पष्ट होतं. त्यानंतर आहे पुढे आकृती 1.1 मधील विभाजित वर्तुळाचा काळजीपूर्वक अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे व खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. बघा, एका बाजूला जे विभाजित वर्तुळ दाखवलेलं आहे त्या वर्तुळामध्ये
भूमीची टक्केवारी दाखवलेली आहे की 100% भूमीपैकी या प्रत्येक खंडाने किती किती क्षेत्र व्यापलेलं आहे. तर दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये लोकसंख्या वितरणाची टक्केवारी सांगितलेली आहे की 100%पैकी किती क्षेत्र प्रत्येक खंडाने व्यापलेलं किती लोकसंख्या एका प्रत्येक खंडामध्ये विभागली गेलेली आहे. म्हणजे लोकसंख्येच्या वितरणाची आकडेवारी टक्केवारी आणि इकडे भूमीची असणारी टक्केवारी या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यावरून आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल. तर असं आपल्याला एकंदरीत ह्या आकृतीचं जर का निरीक्षण केलं तर जमिनीची टक्केवारी प्रत्येक खंडाने किती व्यापलेली आहे हे जर सांगायचं झालं तर पहिला खंड इथे जर आपल्याला सांगता येईल 20.4% क्षेत्र या आफ्रिका खंडाने व्यापलेलं आहे. दुसरं त्याच्या खाली 9.2% क्षेत्र अंटार्क्टिका नावाच्या खंडाने व्यापलेलं आहे. तिसरं जे आहे ते आशिया खंडाने बघा सर्वात जास्त क्षेत्र व्यापलं आहे 29.2%. तर नॉर्थ अमेरिका म्हणजेच उत्तर अमेरिकेने 16.5% क्षेत्र व्यापलेलं आहे. तर दक्षिण अमेरिकेने 12% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि 6.8% क्षेत्र युरोपने व्यापलेलं आहे. तर ऑस्ट्रेलियाने 5.5% क्षेत्र व्यापलेलं दिसतं. एकंदरीतच काय तर सर्वात कमी क्षेत्र व्यापणारा खंड जो आहे तो आहे इथं ऑस्ट्रेलिया दिसतोय आपल्याला आणि सर्वात जास्त जे काही भूमीचं क्षेत्र व्यापलेला खंड आहे तो म्हणजे आपल्याला आशिया खंड दिसतो आहे. त्यानंतर इकडे लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्येच्या बाबतीत पहिला खंड इथं आहे आफ्रिका खंड. आफ्रिका खंडाने बघा लोकसंख्या एकूण 100% लोकसंख्येपैकी 16.96% क्षेत्र व्यापलेलं आहे. सर्वात जास्त लोकसंख्या जी आहे ती आशिया खंडाची आहे. तिसरा जो खंड आहे तो म्हणजे उत्तर अमेरिका याने 9% क्षेत्र व्यापलेलं आहे. तर पुढचा खंड आहे 8.4% क्षेत्र या खंडाने या ठिकाणी 8.4% लोकसंख्या या खंडाने व्यापलेली आहे. आणि पुढचा खंड आहे युरोप खंड बघा की या ठिकाणी 4.75% क्षेत्र या खंडाने व्यापलेलं लोकसंख्या व्यापलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. आणि इथं बघा की 0.55% क्षेत्र व्यापणारा हा छोटासा खंड आहे. एकंदरीतच आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी सर्वात जास्त लोकसंख्याने व्यापलेला खंड जो आहे तो म्हणजे इथे आशिया आहे आणि बाकी या ठिकाणी खंडामधील भूमीची जरी टक्केवारी पाहिली तर ती आशिया खंडाने सर्वात जास्त भूमी पण व्यापलेली आहे. मग प्रश्न त्याखाली दिलेला आहे की आहे त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे. मग बघा कोणत्या खंडामध्ये सर्वात कमी लोकसंख्या दिसते. इथं ऑस्ट्रेलिया नावाचा खंड आहे तो खंड त्या ठिकाणी आपल्याला दिसते की त्याने सर्वात कमी लोकसंख्या व्यापली 0.55%. दुसरा प्रश्न आहे भूमी व लोकसंख्या या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता. आता बघा ऑस्ट्रेलिया हे त्याचं उत्तर आहे. सर्वात कमी भूमी पण व्यापलेली आहे ऑस्ट्रेलिया खंडाने आणि त्या ठिकाणी लोकसंख्या सुद्धा त्याने कमी व्यापलेली आहे हे आपल्याला दिसतं. पुढचा प्रश्न आहे भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता. बघा इथं भूमी जर पाहिली आशिया खंडाचीच जास्त आहे आणि लोकसंख्या पाहिली तर त्याचीच जास्त आहे आशिया खंडाची आणि म्हणून आशिया खंड सर्वात जास्त लोकसंख्या आणि भूमी असणारा खंड आहे. चौथा आहे प्रश्न कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे त्याचे कारण काय असावे. तर उत्तर आहे अंटार्क्टिका. बघा इकडे 7 खंड दाखवलेले आहे आणि इथं मात्र 6च खंड दाखवलेले आहे. याचं कारण काय असावं. कारण खंड जर पाहिले तर 7ही खंड आपल्याला जमिनीचा भाग किंवा त्या ठिकाणी क्षेत्र आहे व्यापलेलं पण लोकसंख्या या खंडावरती अजिबात नाही अंटार्क्टिका खंडावरती आणि म्हणून अंटार्क्टिका खंड इथे दाखवलेलाच नाही. 6च खंड दाखवलेले आणि इकडे मात्र 7 खंड दाखवलेले आहे. बघा खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी कशी आहे. आता हे एकंदरीत वरील आकृतीवरून आपल्या लक्षात येईल त्याचं विश्लेषण आपल्याला असं करता येईल की उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेची एकत्रित भूमी जगाच्या भूमीच्या एकूण भूमीच्या 28% तरी तेथील लोकसंख्या केवळ किती आहे 18% इतकीच आहे. म्हणजे 28% भूमी व्यापणारे 2 खंड मोठे आहे पण लोकसंख्या पाहिली तर विरळ आहे त्या मानाने मध्यम आहे असं म्हणता येईल आपल्याला 18% आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आशिया खंडाची भूमी 30% आहे तर त्यावरील लोकसंख्या 60% इतकी आहे.
बघा आशिया खंड 30% भूमी व्यापणारा जगातला मोठा खंड आहे आणि जर लोकसंख्याही पाहिली तर 60% तिथे आहे. तिसरा मुद्दा आहे युरोप खंडाची भूमी 7% असून त्यावरील लोकसंख्या सुमारे 5% इतकी आहे. बघा युरोप खंड जरी पाहिला तर त्याचं क्षेत्र कमी आहे फार 7% आणि लोकसंख्या जर त्या 7%चा विचार केला तर ती बऱ्यापैकी आहे, दाट आहे, 5% इतकी आहे. चौथा मुद्दा, ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी 6% असून त्यावरील लोकसंख्या 1% सुद्धा नाही. मग आता ऑस्ट्रेलिया खंड जरी आपण पाहिला सगळ्यात लहान खंड आहे, पण तरी देखील भूमीने त्याने 6% व्यापली आहे आणि लोकसंख्येचा जर विचार केला, जगाच्या लोकसंख्येचा विचार केला 100%पैकी फक्त तिथे 1% सुद्धा लोकसंख्या भरत नाही, एवढी कमी लोकसंख्या त्या प्रदेशात आहे. पाचवा मुद्दा आहे, अंटार्क्टिका खंडाची भूमी 9% आहे, परंतु त्यावर स्थायिक लोकसंख्या ही नाही. मित्रांनो बघा की अंटार्क्टिका खंड आपल्याला माहिती आहे की जगाच्या दक्षिणेला आणि दक्षिण ध्रुव म्हणून तो ओळखला जातो. त्या खंडावरती आपल्याला माहिती आहे की भरपूर संपूर्णतः 12ही महिने बर्फ पडतं, 9 ते 10 महिने हिवाळा ऋतू असतो आणि मग साहजिकच अशा प्रतिकूल वातावरणामध्ये कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून अंटार्क्टिका खंडाची लोकसंख्या सर्वात कमी असलेली आपल्याला दिसून येईल. पुढचा आहे मुद्दा लोकसंख्येची घनता. जागतिक आता घनता आपण कसे सांगतो की जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण फक्त संख्येवरून स्पष्ट होते असे नाही, तर एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात त्याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण आपल्याला समजून घेता येते आणि यासाठी घनता हा शब्दप्रयोग वापरला जातो. बघा मित्रांनो की लोकसंख्येचं एकत्रित आपण सांगतो की या ठिकाणी एवढी लोकसंख्या आहे तेवढी आहे, पण जर का विशिष्ट प्रदेश निवडला, एक क्षेत्रफळ असं निवडलं की ज्या ठिकाणी 1 किलोमीटर चौरस भाग जर निवडला तर तिथे लोकसंख्या किती राहते, मग त्यावरून आपल्याला अंदाज येतो की या प्रदेशाची लोकसंख्या दाट आहे की विरळ आहे. समजा उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या ही दर चौरस किलोमीटरला समजा 500 इतकी आहे आणि मुंबई शहराची लोकसंख्या दर चौरस किलोमीटरला 5000 आहे, तर मग आपल्याला लक्षात असं येईल की त्या ठिकाणी मुंबईला लोकसंख्येची घनता काय होईल, जास्त आहे असं म्हणता येईल आणि नाशिकला लोकसंख्येची घनता ही विरळ आहे असं म्हणता येईल, मध्यम आहे असं म्हणता येईल. तर त्याला लोकसंख्येची घनता असं म्हणतात. नंतर लोकसंख्येची घनता म्हणजे काय हे सांगण्यासाठी त्याची एक व्याख्या आहे. एक पहिली व्याख्या आहे, दर चौरस किलोमीटरला वास्तव्य करणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. आणि दुसरी व्याख्या आहे, एखाद्या प्रदेशाची एकूण लोकसंख्या व त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता होय. बघा मित्रांनो, यासाठी एक सूत्र आहे, लोकसंख्येची घनता काढण्यासाठी आपण कुठल्याही प्रदेशाच्या लोकसंख्येची घनता काढू शकतो. त्याचं सूत्र असं आहे की प्रदेशाची एकूण लोकसंख्या भागिले त्या प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ याचा जर का भागाकार आपण केला तर आपल्याला त्यावरून त्या प्रदेशामध्ये किती लोकसंख्या राहते हे आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, याचबरोबर आज आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेला भाग आपण पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. धन्यवाद.